नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 5 सप्टेंबर भागामध्ये चारव साक्षराला म्हणतो, म्हणजे तू बोलायचा प्रयत्न केला पण त्याने ऐकूनच नाही घेतलं. ठीक आहे मग आता मला जे करायचं ते मी करतो. तो फोन करतो आणि म्हणतो, बोर्ड तयार आहे ना, मला आजच पाहिजे हा. आता भुवनेश्वरी दिव्यासमोर उभी असते. अधिपती आणि ओंक्या एका आश्रमात जातात. अधिपती त्या लोकांना विचारतो, भुवनेश्वरी सूर्यवंशी ह्या नावाची काही नोंद आहे का? ते म्हणतात, सॉरी सर, इथे सत्संग चालू आहे आणि खूप गर्दी झाली, आम्ही अजून लोक नाही घेऊ शकत. अधिपती म्हणतो, तसं नाही हो, आमचे आईसाहेब आहेत. ओंक्या, त्यांना फोटो दाखव. हा फोटो बघा आणि सांगा हे आल्या होते किथे? ते लोक फोटो बघून म्हणतात, नाही, नव्हते आल्या. 4 वाजता फुलपगारे सरांना फोन करतो. फुलपगारे सर म्हणतात, हा बोला ना सर, काही काम होतं का? 4 वाजता म्हणतो, काम होतं म्हणूनच फोन केला. फुलपगारे सर म्हणतात, मी पण ना काही प्रश्न विचारतो, बोला ना सर, काय करू? आता 4 वाज बोलतो, शाळेचं नाव बदलायचे. हे ऐकून फुलपगारे सर शॉकच होऊन जातात. 4 वाज म्हणतो, येतोय आम्ही तिकडे. फुलपगारे सर म्हणतात, अक्षरा, हे काय चाललंय? असं एकदम शाळेचं नाव बदलायचं म्हणजे? मला तर टेन्शनच येतं, खूप भीती वाटते. काय ना अक्षरा, अधिपतींना ही गोष्ट अजिबात आवडणार नाही. ते प्रचंड चिडतील आणि भुवनेश्वरी मॅडम जेव्हा येतील ना, त्या तर आकाश पाताळ एक करतील. माझी नोकरी जी काय जायची ना ती जाऊ दे, पण ही शाळा बंद झाल्याशिवाय काय राहत नाही. अक्षरा म्हणते, सर तुम्ही नका टेन्शन घेऊ, बाबांनी हा निर्णय घेतला म्हणजे काहीतरी विचार केलाच असेल आणि भुवनेश्वरी मॅडमचा स्वभाव कसा आहे हे त्यांना पण माहिती आहे. फुलपगारे सर बरंच काही बोलतात आणि म्हणतात, खूप काळजी वाटते. तेवढे 4 वाज म्हणतो, सर तुम्ही काळजी नका करू. फुलपगारे सर उठून म्हणतात, मोठे मालक बसा ना. 4 वाज म्हणतो, काही हरकत नाही, तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण जी कृती मी करणार त्याची जबाबदारी अर्थात मीच घेणार आणि या सर्वस्वी निर्णय माझा आहे. फुलपगारे सर म्हणतात, हो पण तो पण बिन काय नाही, मी म्हटलं ना तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. आणि सर जो काय खर्च येणार यावर लिहा आणि खरंच तुम्ही कोणीच काळजी करू नका, जे काय होईल त्याची जबाबदारी माझी. बोर्डरचं नाव बदलणार म्हणजे बदलणार. ओंक्या म्हणतो, खूप धावपळ झाली रे आपली. अधिपती म्हणतो, केवढा आश्रम होता, एवढे कानेकोपरे बघायचे म्हणजे धावपळ होणारच. दगदग होऊ दे रे, कितीही दगदग होऊ दे, पण आईसाहेब घावल्या पाहिजे. बरं मला सांग, यापुढचे आश्रम आहे त्याचे डिटेल्स काढले ना आपण? ओंक्या म्हणतो, काढली, अख्खी लिस्टच बनवली मी. आता 3 आश्रम झाले. अधिपती म्हणतो, माझ्यामुळे तुझी पण फरफड व्हायला लागली. तू एक काम कर, तुझा फॅक्टरीत मी शोधतो आईसाहेबांना. ओंक्या म्हणतो, अरे मला कसला त्रास होतो, मला ते आईसामाने, चल आपण दोघं शोधूया. 4 वाज बोर्ड बघतो आणि म्हणतो, आपण दुसरा बनवणार होतो ना? फुलपगारे सर म्हणतात, त्याला लाईट लागली असती आणि तुम्ही मला जेवढा वेळ दिला ना त्यामध्ये हाच बोर्ड बनला. तेवढे एक जण येऊन म्हणतो, अक्षरा मॅडम, गुप्ते मॅडम बोलवत आहेत. अक्षरा म्हणते, थँक्यू, मी आलेच हां. ते निघून जाते. 4 वाज म्हणतो, चारू, हे व्हायला वेळ लागणार, तू आत बसतेस का? ती ठीक आहे. फुलपगारे सर पिऊनला म्हणतात, मॅडमला घेऊन जा, माझ्या केबिनमध्ये बसव. तो चला मॅडम. 4 वाज म्हणतो, बोर्ड भक्कम आहे ना? सर म्हणतात, हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही हा जो निर्णय घेतला ना खरंच खूप छान केलं बघा. अधिपती म्हणतो, आईसाहेबांनी मला तरी फोन करायचं रे ओंक्या, माझा काय जीव टांगणीला लावला, जे काय झालं त्यात काय माझा दोष, मला काय शिक्षा? तेवढे त्याला फोन येतो. तो हॅलो, कोण 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 बोलायले? काय, कोणाची हिंमत झाली? पहिले मला सांगा, तुम्ही कोण बोलताय, कसं शक्य आहे, कोण बोलतंय? ओंक्या म्हणतो, काय झालं? तो चा मारी, पहिले खात्री करून घेतो, लगेच नको बोलायला. अक्षर म्हणते, हां अधिपती. तो हां, कुणीकडे आहे तुम्ही? ती शाळेत. तो काय चाललं आहे शाळेत? ती काम चालू आहे म्हणजे? तो हां हां हां, म्हणजे आत्ता काय करायला आहे शाळेत? ती असं काय विचारता, शाळेचं काम चालू आहे. तो असं काही वेगळं नाही चाललं ना शाळेत? आता मात्र अक्षरा घाबरते आणि म्हणते, वेगळं वेगळं काय असणार आहे, तुम्ही असं का विचारता, खरंच मला कळत नाही आहे. तर परवा काय म्हणत होते हो तुम्ही, शाळेत काय बदल करायचे? ते मला नेमकी फोन आला, मी म्हणालो आत्ता काय ऐकत नाही, आता बोला, मला निवांत वेळ आहे. अक्षरा मनात म्हणते, एकतर अधिपती भुवनेश्वरी मॅडमला शोधतायत त्यामुळे ते अपसेट आहेत आणि मी काल बोलायचा प्रयत्न केला, त्यांनी ऐकूनच नाही घेतलं. आत्ता सांगू का? नको, ही योग्य वेळ नाही आहे. तो हॅलो, गप्प का बसल्या, सांगा ना. पण अक्षरा काय सांगत नाही.
इकडे चारू चारुहासकडे येते. तो चारू, आवडला ना बोर्ड? नाही म्हणजे कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित आहे ना? चारू म्हणते, खरं सांगू का, हे नाव बदलण्यापेक्षा जर मुलांसाठी काही सुखसुविधा केल्या असत्या ना, ते बरं झालं असतं. आपण मुलांना चांगलं शिक्षण दिलं असतं. तू आली ना, ते पण करशील. अधिपती म्हणतो, ओंक्या चल पटकन. ओंक्या म्हणतो, भावा काय झालं? अरे शाळेवरचं नाव बदलायले. आणि आई शपथ ओंक्या, जर असं कुणी करत असेल ना, त्याला सोडणार नाही. ओंक्या म्हणतो, नाव बदलून कुठलं नाव टाकणार? त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण आमच्या आईसाहेबांचं नाव बदलण्याची हिंमत कशी झाली? तुला सांगतो ओंक्या, आज काय सोडत नाही मी. दुर्गे म्हणते, आत्ते हे घे चा. आजी म्हणते, अगं बया, आज सूर्य कुठून उगवलाय? तेवढे त्यांची धावत येते आणि म्हणते, मम्मे मम्मे. दुर्गे म्हणते, काय गं, आग लागली की काय? अशी का धावती या? ती आग सोड गं, आता भडकाच उडणार आहे. दुर्गे म्हणते, त्यांचे आता बोलती का? ती मम्मी, मोठ्या मालकांनी मावशीला घरातून हाकललं, पण आता बोर्डावरून पण हाकललं. दुर्गे म्हणते, कसला बोर्ड? ती म्हणते, अगं शाळेवरच्या बोर्डवरून हाकलली. आजी म्हणते, अगं काय झालं ते विस्कटून सांग की. त्यांची म्हणते, अगं मावशीच्या नावाचा बोर्ड काढून दुसरा बोर्ड लावायले. दुर्गे म्हणते, म्हणजे शाळेला नावच नाही ठेवणार? ती मम्मी, बिन नावाची शाळा कशी ठेवणार? त्यांची ती आली ना बायको, तिचं नाव दिलंय चारुलता विद्या मंदिर. दुर्गी म्हणते, अगं बया, हे कवा करायले? त्यांची म्हणते, झाला पण बोर्ड आज लावणारे शाळेवर. आजी म्हणते, आपल्याला कुणी कसं नाही सांगितलं? दुर्गी म्हणते, आज्जे ते आपल्याला कशाला सांगतील? ताईला त्यांनी घरातून हाकललं, आता आपली बारी आहे. मोठ्या मालकांनी ताईच्या सगळ्या खुणा मिटवायचं ठरवलंय. सगळीकडून ताईला हद्दपार करायचं ठरवलंय. आता आपलं काय बी खरं नाही बघ चंचे. तू ना आपल्या बॅगा भरायला सुरू कर. आपण इथं होतो ना फक्त ताईमुळे. आज ताईला बोर्डवरून काढलं, उद्या आपल्याला पण घरातून काढतील. आता अक्षरा येते. चारस म्हणतो, अक्षरा बोर्ड आवडला का? पण अक्षराला आठवतं अधिपतीचं बोलणं. शाळेमध्ये काय चाललं? तेवढेच चारुलता म्हणते, अक्षरा काय विचारतात ते? बोर्ड नाही आवडला का? चारस म्हणतो, चारू तिला आवडणार नाही असं होणारच नाही. माझा निर्णय तिला पण आवडलाय, हो की नाही अक्षरा? अक्षरा म्हणते, अधिपतींचा फोन आला होता, आता काय बोलला हे पण सांगते. चारस म्हणतो, असं अचानक फोन करून विचारलं? अक्षरा म्हणते, माहीत नाही, पण मी नाही सांगितलं त्यांना. पण बाबा, मी तुम्हाला म्हणाले होते ना, तुम्ही त्यांना सांगायला हवं होतं. आता बरंच काही बोलणं होतं आणि बोर्डची पूजा करत असतात. आता चारुहास नारळ फोडतो. तेवढ्यात अधिपतीची गाडी येते आणि चारूला खूप आनंद होतो. अधिपती गाडीतून बोर्ड बघत असतो. तो गाडीच्या बाहेर निघतो आणि अक्षराकडे बघतो. ती हात जोडून उभी असते, पण भुवनेश्वरी कुचितपणे हसते. आता भुवनेश्वरीचा बोर्ड खाली येत असतो आणि चारूचा वर जात असतो. तेवढ्यात अधिपती म्हणतो, थांबा. जोरात दार लोटतो. पळत जाऊन म्हणतो, काय चाललं हे? बोर्ड खाली घे. सांगितलेलं ऐकू येत नाही का? एक डाव. पोरांना म्हणतो, तुमची काय शाळा आज बाहेर भरली का? जा आतमध्ये. आणि ओरडतो, बोर्ड खाली. आईसाहेबांच्या नावाला धक्का लागला ना, एकाचे हात तोडून टाकील. चारसकडे बघत म्हणतो, कुणाची हिंमत झाली? आईसाहेबांचं नाव काढायची कुणाची हिंमत झाली? मास्तरीबाई, मी तुम्हाला विचारलं होतं ना, शाळेत काही चाललं का? विचारलं होतं ना? काही ताकास्तूर लागू दिली नाही हो तुम्ही. एवढी मोठी गोष्ट व्हायला लागली तर तुम्हाला काहीच सांगितलं नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.